कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। एवढी पावर तुमच्या जीवनात येईल सज्जनांनो, तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुमच्या जीवनात सुख येऊ शकतं। पण अशी भक्ती वर्षभर करून आपल्याला जे फळ आपल्या पदरात पडणार आहे, संपूर्ण वर्षभराची भक्ती करून जे फळ पदरात पडणार ते फळ फक्त एकच दिवस, महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा। अखंड सकाळी सकाळी उठून महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन भोलेनाथाच्या शिवलिंगावर 108 बेलाची पानं अर्पण करून 108 वेळा ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप करावा, पूजा करावी, दिवा लावावा शंकर भगवंताच्या शिवलिंगाला आणि दिवसभर उपवास करावा। कारण शिवरात्रीचा उपवास हा दिवसभराचा उपवास आहे, अर्धवट सोडून देण्याचा उपवास नाही। काही काही भागामध्ये दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी जेवण करतात, काही उपयोग नाही होत। संध्याकाळच्या वेळेला रात्रीला सुद्धा 12 वाजेपर्यंत, संध्याकाळच्या वेळेला 1-2 घंटा जेवढा वेळ मिळेल तेवढा, जेवढे जास्त तुम्हाला अर्पण करता येतील तेवढे जास्त माझ्या महादेवाच्या पिंडीवरती बेलाची पानं अर्पण केली पाहिजे। एक गोड कथा महाशिवरात्रीची आपल्याला माहिती असेल। एक व्याध होता पारधी, दिवसभर शिकार करायला गेला, दिवसभर शिकार शोधली, काही सापडलं नाही, हताश झाला, निराश झाला आणि शिकार भेटेल म्हणून वाट बघू लागला। एका झाडावर जाऊन बसला, झाडावर जाऊन बसलाय, वाट पाहत होता रात्रीच्या वेळेला तरी शिकार बाहेर पडल आणि मला शिकार भेटेल। नाही शिकार सापडली। रात्रीच्या वेळेला ज्या झाडावर बसला होता सज्जनो, त्या झाडाची एक फांदी आपल्या तलवारीने तोडली, झाडाची फांदी तलवारीने तोडली, ती फांदी आपल्या हातामध्ये घेतली। निराश झालेला होता, हताश झालेला होता, उद्विग्न झालेला होता आणि त्याने सज्जन होत्या झाडाच्या फांदीचं एक एक पान तोडायचं आणि टेन्शन मध्ये त्याने ती खाली टाकायचं, पान तोडायचं खाली टाकायचं, पान तोडायचं खाली टाकायचं। रात्रभर त्या झाडाचे पानं तोडत राहिला आणि खाली टाकत राहिला। पण जो पान तोडून जो खाली जे टाकत होता ना, नेमकं ज्या झाडाच्या वर ज्या झाडावर तो बसलेला होता त्या झाडाच्या खाली माझ्या भगवान भोलेनाथाचं शिवलिंग होतं आणि तो वरून जे पानं तोडून टाकत होता ते सगळे पानं शिवलिंगावर पडत होते। रात्रभर त्याने शिवलिंगावर सज्जन होते झाडाचे पानं तोडून टाकले आणि ते ज्या झाडावर बसलेला होता ते झाड होतं बेलाचं झाड। त्याला कल्पना बी नव्हती हे बेलाचं झाड आहे, या ज्या बेलाच्या झाडावर मी बसलोय त्या बेलाचे पानं मी जे तोडून टाकतो आहे ते माझ्या भोलेनाथाच्या पिंडीवर पडत आहेत। नकळत त्याच्याकडून ती साधना महाशिवरात्रीच्या दिवशी झाली। दिवस होता महाशिवरात्रीचा, माझ्या भोलेनाथानं विचार केला, अरे महाशिवरात्रीच्या दिवशी लोक दिवसभर उपवास करतात पण संध्याकाळी लवकरच झोपी जातात, रात्रभर माझ्या नावाचा जागर ओम नमः शिवाय महामंत्राचा जप कुणी करत बसत नाही। पण हा एकमेव भक्त आहे जो एकांतात आला, वनामध्ये आला, जंगलामध्ये आला आणि वनामध्ये येऊन यानं माझ्या अंगावरती रात्रभर बेल, मला आवडीचा असलेला बेल माझ्या अंगावर त्यानं समर्पित केला। भगवान भोले बाबा प्रगट झाले सज्जन होऊन त्या भक्ताला, त्याला विचारलं, बोल काय पाहिजे सांग तुला। तो तर घाबरूनच गेला सुरुवातीला शंकर भगवान प्रगट झाल्यावर। तर मम झालं त्याचं। तो म्हणला, तुम्ही कोण? म्हणले, मी भगवान भोलेनाथ आहे। भक्ता, रात्रभर माझी कठोर साधना तू केलीस, बेलाची पानं तू माझ्या शिवलिंगावर अर्पण केलेस ना, म्हणून मी प्रगट झालोय। अरे एक जरी बेलाचं पान माझ्या शिवलिंगावर एखाद्याने समर्पित केलं तरी त्याच्या जीवनाचा बेडा मी पार करून टाकतो। आणि तू रात्रभर, संपूर्ण रात्रभर माझ्या अंगावर बेलाचे
सगळा सडा टाकला असतो माझ्या अंगावर. असं वर्णन आहे सज्जन हो. बेलाचं पान जर नाही मिळालं तर बेलाच्या पानाचं चूर्ण भेटतं, चूर्ण. ते चूर्ण महादेवाच्या पिंडीला लावलं, पूर्ण लेप लावायचा, जसं चंदनाचा लेप लावतो. महादेवाला बेलाचा लेप आवडतो. माझ्या भगवान भोलेनाथाला बेल सगळ्यात जास्त आवडीची वस्तू आहे. मराठी वाङ्मयामध्ये एक भजन आहे बघा, येतं का तुम्हाला महिला मंडळी? मला जेवढं येतं तेवढं म्हणतो, मला जास्त काही येत नाही ते, पण जेवढं येतं तेवढं मी म्हणतो. हे
कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। दादा, अमेरिकेचं जोडपं भारतात आलं. जोडपं म्हणजे पती पत्नी होते पण माणसं नव्हते. पती पत्नी होते पण माणसं नव्हते. मग कोण होतं? राजहंस आणि राजहंसाची पत्नी, दोघं नवरा बायको. राजहंस और राजहंस की पत्नी दोनों भारत में आ गए. त्यांनी ऐकलं होतं, म्हणले भारत देश हा फार सुंदर देश आहे, संस्कृती प्रधान देश म्हणजे भारत आहे. त्यांनी ऐकलं होतं कि या भारतामध्ये जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. या भारताची विविधता, या भारताचं सौंदर्य, या भारत देशाची संस्कृती पाहण्यासाठी, या भारत देशाचं सौंदर्य पाहण्यासाठी ते जोडपं आलं सज्जन हो. आणि आल्यानंतर एका सुंदर तलावाच्या किनाऱ्यावरती झाडावर बसलं आणि त्या तलावाचं दृश्य, ते विहंगम दृश्य ते जोडपं पाहू लागलं. कोणतं? राजहंस आणि राजहंसाची पत्नी. राजहंस म्हणजे पांढरा शुभ्र सज्जन हो, आणि त्याची पत्नी बी पांढरी शुभ्र, अतिशय सुंदर. दोघंही आनंद घेत होते. तेवढ्यात या राजहंस आणि राजहंसाची जोडपं, ही पत्नी, दोघं नवरा बायको झाडावर बसलेले आनंद व्यक्त करत होते. आणि त्याच वेळेला या जोडप्याकडे नजर पडली भारत देशातल्या एका कावळ्याची. या जोडप्यामध्ये राजहंसाची जी पत्नी होती, त्याची जी बायको होती, त्या बायकोवर नजर पडली भारतातल्या कावळ्याची. नुसता कावळा नव्हता, तो डोम कावळा होता. कावळ्याची नजर राजहंसाच्या पत्नीवर पडली आणि कावळा तिच्याकडे पाहू लागला. कावळा मनात विचार करतो, ओहो किती सुंदर आहे ही, एवढी सुंदर पत्नी जर माझी असती तर मी किती भाग्यवान असतो. कोण म्हणतंय? कावळा. पण आता या जन्मात शक्य आहे का त्याला? राजहंसासारखी पांढरी शुभ्र सफेद रंगाची पत्नी आता या कावळ्याला शक्य आहे का या जन्मात? कसं शक्य नव्हतं. पण बोलून चालून कावळा आहे बघा हा. कावळा हा आतून बी काळा असतो आणि बाहेरून बी काळा असतो. ज्याची नियतच सज्जन हो खराब आहे ना, त्याला कावळा बनव. कावळ्यानं विचार केला, मी काय केलं म्हणजे ही राजहंसाची पत्नी मला भेटन. फार गोड आहे सज्जन हो, लक्ष देऊ नाही का. कावळ्यानं त्यांना पाहिलं. हालेत गड्या म्हणे पाहुणे आपल्याकडे, चांगला 2-4 दिवस यांचा मुक्काम दिसतो, एवढ्या 2-4 दिवसात आपल्याला काम करावं लागतंय. रातोरात कावळा हुशार होता. म्हणतात ना, कावळा हा पक्षामध्ये हुशार असतो, चतुर असतो कावळा. एखादा माणूस जर जास्त चतुरपणा करायला तर माणसं त्याला म्हणतात काय चतुर कावळा येऊ. कावळा चतुर आहे. कावळ्यानं डोकं लावलं, काही जरी झालं तरी हरकत नाही, जमीन आसमान एक करू, पण ही राजहंसाची पत्नी मला मिळालीच पाहिजे, ही भावना त्याच्या मनात निर्माण झाली. कावळा गेला सज्जन हो. रात्रीच्या वेळेला डायरेक्ट कोणाच्या घरी गेला कावळा? जज साहेबाच्या घरी गेला. जज म्हणजे कोण? कोर्टाचा न्यायाधीश. त्या न्यायाधीशाच्या घरी कावळा गेला आणि कावळ्यानं त्या न्यायाधीशाला विनंती केली, म्हणे जज साहेब, एक महत्वाचं काम घेऊन तुमच्याकडे आलोय. काय काम आहे म्हणे? बोला कावळे साहेब, काय काम आणलंय सांगा. तो
जज विचारतोय कावळ्याला आणि कावळा सांगू लागला म्हणे जज साहेब अतिशय महत्वाचं काम आहे, तेवढं जर काम तुम्ही केलं ना जज साहेब तर तुमच्या मनामधली अत्यंत महत्वाची इच्छा मी पूर्ण करेन. आजपर्यंत जी वस्तू जी गोष्ट तुम्हाला कधीच मिळाली नाही ती गोष्ट मी तुमच्यासाठी द्यायला तयार आहे, फक्त एवढी माझ्या मनाची इच्छा पूर्ण करा. जजनं विचारलं काय म्हणे तुमचं काम सांगा. कावळ्यानं अगोदर त्याला विचारलं म्हणे सांगा तुम्हाला आजपर्यंत कधीच न मिळणारी, मिळालेली कधी मिळू बी शकणार नाही अशी वस्तू मी तुम्हाला देणार आहे. आता जजला एवढं समोर आमिष आल्यावर आजपर्यंत कधी बघितली सुद्धा नाही आणि कधी बघायला भेटणार बी नाही अशी वस्तू हा कावळा आपल्याला देणार आहे म्हटल्यावर जजच्या तोंडाला पाणी सुटलं. जज म्हणला बोला कावळे साहेब काय काम आहे तुमचं सांगा लवकर. कावळा म्हणला जज साहेब तुम्हाला आहे ना आजपर्यंत मला माहिती होतं जज साहेब तुमचं तुमच्या माय बापावर खूप प्रेम होतं, पण दुर्भाग्यवश तुमचे मायबाप आता या जगात नाहीत. तुमचे माता पिता तुम्हाला सोडून गेलेले आहेत स्वर्ग लोकाला. आता मला सांगा जज साहेब तुमच्या माय बापाचं दर्शन तुम्हाला किती पैसे दिले म्हणजे होईल सांगा. जज म्हणला नाही होऊ शकत. म्हणला पण माझ्याकडे ती गोष्ट आहे, तुमच्या मेलेल्या माय बापाचं दर्शन करून देण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, कारण मी स्वर्गातून जाऊन आलेलो एकमेव माणूस आहे म्हणला कावळा. कारण कोणाचे मायबाप कुठं गेलेले ते मला माहिती आहे. कावळ्यालाच माहित असतं ना दहाव्याच्या दिवशी कावळ्याने स्पर्श केल्याशिवाय ते पिंडला माणसाचं समाधान होत नाही. कोणाचे मायबाप कुठं गेले हे फक्त कावळ्याला माहिती आहे. कावळा तिथून जाऊन आलेला आहे. कावळा म्हणला जे साहेब तुमच्या माय बापाचं दर्शन करून देण्याची जबाबदारी माझी, पण माझं एक काम करावं लागेल. म्हणे काय काम आहे बोला. आणि मग कावळा सांगू लागला जे साहेब आपल्या भारत देशामध्ये समुद्राच्या तटावरती एक अमेरिकेचं जोडपं आलेलं आहे. राजहंस आणि त्या राजहंसाची बायको, नवरा बायको दोघं आलेले आहेत. आणि त्या राजहंसाची जी पत्नी आहे त्या पत्नीवर माझं प्रेम जडलेलं आहे. जे साहेब दुनिया उलटी पलटी करून टाका, पण त्या राजहंसाची बायको माझी झाली पाहिजे. निकाल माझ्या बाजूने लावा, बस एवढंच पाहिजे. ऐकताय तुम्ही? निकाल फक्त कावळ्याच्या बाजूने लावायचा. जज साहेब म्हणले ये तो मेरे बाया हात का खेल है, सहज करून टाकतो म्हणे, चिंता करू नका. गेला सज्जन हो कावळा कुठे? कोर्टात. त्या राजहंसाच्या विरोधात कावळा कोर्टात गेला. कावळ्यानं वकील लावलाय, राजहंसानं एक वकील लावलाय. दोघांचं मॅटर कोर्टात गेलं. जज साहेब बसलेले आपल्या खुर्चीवर. कावळ्याचा वकील म्हणू लागला जज साहेब ऑर्डर ऑर्डर. जज साहेब या राजहंसाच्या सोबत असलेली जी बाई आहे, जी स्त्री आहे, ही स्त्री कावळे साहेबाची बायको आहे. आणि त्या कावळे साहेबाचं तिच्यावर मनापासून प्रेम आहे आणि तिचं सुद्धा कावळे साहेबावर मनातून प्रेम आहे. कृपया या कावळे साहेबाची असणारी पत्नी राजहंसिनी ही कावळे साहेबाला पुन्हा माघारी देण्यात यावी एवढी आमची विनंती आहे. आता या राजहंसाला विचारलं ओ आजी बसा बसा, आजी बसा, कथा सुरू झालं यायचं नाही पुढं, इकडे लक्ष द्या. हो ऐकायला नाही आलं तुम्हाला? मावशी काय डेअरिंग आहे हो तुमच्या गावातल्या महिलांमध्ये. गेलं आमचं सर पाण्यात, इकडे लक्ष द्या. आता काय सांगत होतो मी? कावळ्याचं म्हणणं ऐकून घेतलं जज साहेबांनी आणि त्याच्यानंतर
राजहंसाचा वकील उठला. राजहंसाचा वकील म्हणू लागला, जज साहेब, या कावळ्याने जबरदस्तीने राजहंसाच्या बायकोवरती दावा टाकलेला आहे. वास्तविक कावळ्याचा आणि राजहंसाच्या बायकोचा तीळभरही संबंध नाही, कवडी मात्र संबंध नाही. कोणत्याच संबंधाने या राजहंसाची पत्नी कावळ्याची बायको होऊ शकत नाही. ना त्या कावळ्याचा कलर राजहंसिनी सारखा आहे. कलर जर पाहिला तर कलर सुद्धा दोघाचा मॅच होत नाही. रूपाकडे जर बघितलं तर रूपही दोघाचं एक मॅच होत नाही. स्वभावही दोघाचा मॅच होत नाही. कोणत्याच अंगाने राजहंसिनी कावळ्याची बायको वाटत नाही. म्हणून कावळ्यानं जो ठोकलेला दावा आहे, जज साहेब, तो दावा निष्क्रिय करून राजहंसाची पत्नी राजहंसाच्या स्वाधीन करावी, एवढीच आमची विनंती आहे. तुम्ही तर टाळ्या दोन आधीच न्याय दिला. पुढे ऐका ना. आता दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं, कावळ्याचं म्हणणं ऐकून घेतलं, त्याला राजहंसिनी पाहिजे, आणि राजहंसाच्या वकिलाचं म्हणणं ऐकून घेतलं, राजहंसाला राजहंसाची बायको माघारी पाहिजे. जज साहेबांनी दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं, निर्णय द्यायला सुरुवात केली. निर्णय देण्याच्या अगोदर जज हातामध्ये तो दंडा घेतात आणि खाली आदळतात, ऑर्डर ऑर्डर. म्हणजे याचा अर्थ होतो, ऐका, आता ऑर्डर सुटणार है. तमाम सबूतों और गवाहों को मद्देनजर रखते हुए अदालत इस नतीजे पर पहुंची है. आता सगळ्या लोकांच्या नजरा त्यो जज साहेब काय निर्णय देणार त्याच्यावर आहे. तमाम सबूतों और गवाहों को मद्देनजर रखते हुए अदालत इस नतीजे पर पहुंची है कि ये जो राजहंसिनी है, ये राजहंसिनी कौवे की पत्नी है और वो कौवे को दी जाए, ये ऑर्डर इस कोर्ट की है. हो, ये क्या हो गया, काय झालं हे? अरे काय असा निर्णय, काय असा निर्णय. सगळे लोक हळहळ करू लागले. राजहंसानं मान खाली घातली, टपाटपा डोळ्यातून पाणी पडायला लागलं. पण कावळा खुश झाला ना. कावळा खुश झाला. कावळा गेला. कावळ्याने राजहंसीच्या गळ्यात हात टाकला. दादा, कावळ्यानं राजहंसिनीला जिंकलं. त्याने तिच्या खांद्यावर हात टाकला आणि आयटी मध्ये त्या राजहंसाच्या पुढून कावळा त्या राजहंसिनीला घेऊन कोर्टाच्या बाहेर निघाला. वाट बघू लागला कावळा. कुणाची? जज साहेबाची. निर्णय चांगला दिला ना त्या न्यायदेवतेने, जजने कावळ्याच्या बाजूने निर्णय दिला. आणि मग जसा जज आला, बाहेर आल्याबरोबर जज म्हणला, कावळे साहेब, तुमचं काम मी केलंय, आता माझं काम तुम्ही करा. तुमचं काम काय होतं? राजहंसाच्या बायको तुमच्या स्वाधीन करून देणं हे तुमचं काम होतं, ते मी केलंय. आता तुम्ही मला म्हणले होते की तुमच्या माय बापाचं दर्शन मी करून देणार. कावळे साहेब म्हणले, मी तरी कुठं नाही म्हणतो जज साहेब, चला म्हणे तुमचे मायबाप मी दाखवतो तुम्हाला. कावळ्यानं जजच्या हाताला धरलं. न्यायालयाच्या बाजूला भला मोठा एक नाला वाहत होता, गटारीचा नाला. त्या गटारीच्या नाल्याच्या जवळ नेऊन उभं केलं कावळ्याने त्या जजला. आणि कावळा जज साहेबाला म्हणू लागला, जज साहेब, जरा खाली डोकावून पहा. या नाल्यामध्ये जो मोठा किडा आहे ना, मोठा किडा वळवळ करतोय, तो तुमचा बाप आहे. आणि त्याच्या बाजूला जी मोठी आळी दिसते ना, ती तुमची आई आहे. तो जज म्हणला, ओ कावळे साहेब, हे काय चालू आहे? काय नाटक आहे? त्यावेळेला तो कावळा म्हणू लागला, जज साहेब, काय तुम्हाला काय वाटलं? तुमचे मायबाप स्वर्गामध्ये असते ना असं वाटलं का? अहो जज साहेब, जर तुमच्यासारख्या न्याय देवतेने, तुमच्यासारख्या जज लोकांनी
आमिष घेऊन आमिषाला बळी पडून जर चुकीचा निर्णय जर दिला तर तुमच्यासारख्या न्याय देवतेचे मायबाप स्वर्गात जात नसतात, ते गटारात जात असतात, गटारात जात असतात. संपलं, कथा संपली. याचा अर्थ एवढाच आहे, न्याय देवता ही निष्पक्ष असली पाहिजे. मोठं अवघड काम आहे दादा बरं काय, हेच पडणं म्हणजे मोठं अवघड काम आहे. शंकर भगवान म्हणले, ब्रह्मदेवाला म्हणले चिंता करू नका, विष्णू भगवंतालाही म्हणले तुम्ही चिंता करू नका, तुमच्या दोघांनाही न्याय देण्याचं काम माझं आहे. कारण शंकर ब्रह्मजी म्हणू लागले मी मोठा आहे, आणि विष्णू भगवान म्हणत होते मी मोठा आहे. शंकर भगवंतानं सज्जन हो माझ्या भोलेनाथाने आपली ज्योत प्रगट केली. ज्योत, लक्ष देऊ नये का, ज्योती प्रगट केली. आणि शंकरानं सांगितलं ब्रह्मदेवाला, या ज्योतीचं मूळ, ही ज्योत कुठून आली, ही ज्योत कुठून आली आहे त्याचं मूळ तुम्ही शोधा. आणि विष्णू भगवंताला सांगितलं या ज्योतीचा टोक तुम्ही शोधा. विष्णू भगवान मूळ शोधायला गेले आणि ब्रह्मदेव ज्योतीचा टोक शोधायला गेले. विष्णू भगवान खाली गेलेत आणि ब्रह्मदेव वर गेलेत. भगवान भोलेनाथाची दिव्य ज्योती आहे सज्जन हो. ज्योत म्हणजे पिंड, शंकर भगवंताची ज्योत. विष्णू भगवान खाली गेले, एवढं खाली गेले, एवढं खाली गेले, त्यांना काय त्या ज्योतीचं मूळ शोधायला मिळ लागेना. शेवटी ब्रह्मदेव वर गेले. ब्रह्माजी वर गेले होते, इतकं वर गेले ब्रह्मदेव, तरी बी जेवढं वर गेले तेवढीच वर आणखी ज्योत दिसायला लागली. तुम्ही जर कधी हिमालयात गेलात तर हिमालयामध्ये एक डोंगर चढून पुढे गेलं की दुसरा डोंगर आणखी त्याच्यापेक्षा मोठा दिसतो. तो चढला की पुन्हा आणखी एक डोंगर तेवढाच मोठा. एक सारीता तो पुढे उभे. जेवढं जाईल तेवढं आणखी ती ज्योत उंचच दिसायला लागली. आणि मग सज्जनाव ब्रह्मदेव हैराण झाले. खाली विष्णू भगवान बी परेशान झाले. विष्णू भगवंताला वाटलं या ज्योतीचं मूळ खाली कुठे नेमकं काय आता आपल्याला शोधल्या जाणार नाही. प्रामाणिकपणाने इमानदारीने विष्णू भगवान वर आले आणि शंकर भगवंताचे पाय धरले, हात जोडून विनंती केली, बाबा माफ करा, मी तुमच्या ज्योतीचं मूळ नाही शोधू शकत. पण ब्रह्मदेव वर गेले होते, कारण जो या ज्योतीचं मूळ आणि ज्योतीचा शेवटचा टोक शोधून येईल तो मोठा, हे सिद्ध होणार होतं. विष्णू भगवंताने हार मानली आणि विष्णू भगवान वर आले. पण ब्रह्मदेवाला बी ज्योतीचा वरचा टोक सापडत नव्हता. पण ब्रह्मदेवाने खोटारडेपणा केला. ब्रह्मदेवाला वर जात असताना सज्जना हो, एक केतकी नावाचं फुलाचं झाड भेटलं. केतकी. त्या केतकीला ब्रह्मदेवानं सांगितलं, तिला विचारलं ही ज्योती आणखी वर किती उंच आहे. केतकी म्हणली माझा जन्म झालाय तेव्हापासून मला बी आणखी मिळ नाही लागला, माझा सुगंध बी तिथपर्यंत पोहोचू शकला नाही म्हणे, इतकी उंच आहे ती ज्योत. थोडस वर गेल्यावर पुन्हा एक गाय लागली, गोमाता कामधेनू. त्या गोमातेला विचारलं इथून वरती आणखी ती ज्योत किती उंच आहे. गोमाता म्हणली मला पण नाही मिळत त्याचा, जन्मच्या जन्म गेले पण आम्हालाही आणखी त्या ज्योतीचा मिळ नाही. ब्रह्मदेव म्हणले एक काम करा, जर तुम्हाला दोघीला बी जर याचा मिळ नाही लागत तर मला तरी काय मिळ लागणार आहे म्हणे. पण एक काम करा म्हणे, केतकीला सांगितलं तू माझ्या बाजूने उत्तर दे आणि गाईला बी सांगितलं तू माझ्या बाजूने उत्तर दे. शंकर भगवंतानं जर विचारलं त्यावेळेला मी तुम्हाला विचारेल, तुम्ही माझ्या बाजूने उत्तर द्यायचं. गाईला बी आपली साक्षीदार बनवली, केतकीच्या झाडाला साक्षीदार बनवलं ब्रह्मदेवाने. आणि ब्रह्मदेव पुन्हा शंकर भगवंताच्या जवळ आले. भोलेनाथांनी विचारलं ब्रह्मदेवाला ज्योतीचा टोक पाहिला का. ब्रह्मदेव म्हणले हो आताच पाहून आलो. खोटं बोलल्या.
ब्रह्मदेव म्हणले माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही या केतकीला विचारा. केतकी म्हणली हो, पाहिलाय ब्रह्मदेवानं टोक. गाय बाजूला उभी होती, त्या गाईला विचारलं या ब्रह्मदेवानं टोक पाहिला का ज्योतीचा? गोमाता म्हणली हो, ब्रह्मदेवानं टोक पाहिलाय. आणि सज्जना हो, माझ्या शंकर भगवंतानं डोळे बंद करून आत्मचिंतन करून पाहिलं. शंकर भगवान म्हणजे अंतर्यामी आहेत, प्रत्येकाच्या मनातली जाणणारे माझे भोले बाबा आहेत. त्याला काय कळत नाही. डोळे बंद केले भोलेनाथांनी सज्जन हो, आणि पाहिलं तर ब्रह्मदेवानं खोटी साक्ष आणली होती. खोटी साक्ष, खोटी साक्ष दिली आणि खोटं बोलले ब्रह्माजी. शंकर भगवंताने त्या ब्रह्मदेवाला शाप दिला. ब्रह्माजी, ज्योतीचा शोध न लावता सुद्धा तुम्ही खोटं बोललात, त्याचा परिणाम तुम्ही मोठं तर नाही होऊ शकत. तुम्ही आता इथून पुढे तुम्हाला जगात कोणी मोठं, पण जगात तुमची कुठंच पूजा होणार नाही. ब्रह्मदेवाला शाप मिळाला. त्या केतकीनं, ज्या केतकीनं खोटी साक्ष दिली होती, तिला बी शाप मिळाला. तुझे फुलं एवढे चांगले असतील पण तुझ्या सगळ्या अंगाला काटे होतील. काटे केतकीच्या झाडा, केतकीच्या झाडाला काटे आहेत. आणि ज्या गोमातेनं, गायीनं खोटी साक्ष दिली, त्या गोमातेला सुद्धा माझ्या भोलेनाथांनी शाप दिला की हे गोमाते, ज्या तोंडानं खोटी साक्ष दिलीस, सगळं शरीर तुझं पवित्र असेल, पण ज्या तोंडानं खोटी साक्ष दिली ते तोंड नरकडी गेल्याशिवाय राहणार नाही. गोमातेला सुद्धा शाप मिळाला. दोघाचा भांडण, दोघाचा विवाद माझ्या भोलेनाथानं मिटवून टाकला. सज्जन हो, शंकर भगवान हे दैवतच असं आहे. न्याय प्रिय देवता म्हणजे शंकर भगवान आहे. अशा माझ्या भगवान भोलेनाथाच्या या शिव महापुराणाची गोड कथा आपण श्रवण करत आहोत. आज आपल्याला भगवान भोले बाबा आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा संपन्न करायचा आहे. लक्ष देऊ नये का? शंकर भगवंताची पूर्वजन्माचा इतिहास शंकराच्या पत्नीचा असा आहे, पार्वतीचा. पार्वती ही पूर्वजन्मामध्ये ती सती आहे. दक्षाची बायको सती, दक्षाची मुलगी सती आहे. दक्षाला 16 कन्या होत्या. सज्जन हो, प्रजापती दक्ष याला 16 कन्या होत्या. त्यातली मोठी मुलगी होती सती, आणि त्या सतीचं लग्न भोलेनाथाच्या बरोबर लागलेलं आहे. लक्ष देऊ नये का? एक दिवस शंकर भगवंताला कैलास पर्वतावर बसलेले असताना शंकर भगवंताला कथा ऐकण्यासाठी एक निमंत्रण पत्रिका मिळाली. कुंभज ऋषीच्या आश्रमावरून ती निमंत्रण पत्रिका शंकर भगवंताला कथा ऐकण्यासाठी बोलवलं. त्या पत्रिकेमध्ये शंकर भगवंताला ती निमंत्रण पत्रिका मिळाल्याबरोबर माझे भगवान भोले बाबा रामकथा ऐकण्यासाठी, रामकथेचे प्रेमी प्रिय असणारे शंकर भगवान निघाले. शंकर भगवान निघाल्याबरोबर शंकराची पत्नी सती, त्या सतीने भोलेनाथाला विचारलं, भगवान कहाँ जा रहे हो? ओ भगवान कहाँ जा रहे हो? सती ने पूछा शंकर भगवान को. तो शंकर भगवान कहते हैं, देवी राम कथा सुनने जा रहा हूं, राम कथा सुनने. अच्छा, तो अकेले ही जाओगे क्या? मुझे साथ में नहीं ले जाओगे? शंकर भगवान म्हणतात, देवी राम कथा ऐकायला येण्याची जर तुझी इच्छा असेल ना तर तू नक्की माझ्या बरोबर येऊ शकते. शंकर भगवंताने नंदीवर बसवलं सतीला. नंदीवर बसून शंकर भगवान सतीला घेऊन कैलासावरून निघाले आणि कुंभज ऋषीच्या आश्रमावर आले. सज्जन हो,
कुंभज ऋषीच्या आश्रमावर आल्याबरोबर कुंभज महाराजांनी शंकर भगवान आणि पार्वती मातेची दोघांची पूजा केली. कारण कुंभज ऋषीनं जाणलं की माझ्या घरी जे भोलेनाथ आलेले आहेत, भगवान भोले बाबा म्हणजे सामान्य नाही, सब देवन के देव महादेव आहेत. आदर आतिथ्य केलं, पूजा केली, पूजन केलं. आणि पूजा केल्यानंतर सज्जन हो, शंकर भगवंताला सुंदर आसनावर बसवलं. कथा सांगणारे कोण आहेत? कुंभज ऋषी आहेत. ऐकायला कोण आलंय? ऐकायला आलेत महादेव आणि त्यांची पत्नी सती. पण ऐकायला आलेले जे श्रोते आहेत, शंकर भगवान कुंभज महाराजांनी ओळखलं शंकराचा अधिकार सामान्य नाही. जरी ते आज कथा ऐकायला आलेत म्हणजे सामान्य त्यांचा अधिकार नाही. माझ्या कुंभज महाराजांनी शंकर भगवंताची पूजा केली, पण कुंभज महाराज शंकराची पूजा करतात हे सतीला आवडलं नाही. कारण सती मनात विचार करते, आपण ज्या बाबाकडे कथा ऐकायला आलो तो बाबाच आपली पूजा करायला लागला. कथा ऐकायला येणाऱ्या श्रोत्याची पूजा जर सांगणाऱ्या बाबानं केली तर सतीनं उलट डोकं लावलं. सती म्हणली नक्की या बाबाचा अभ्यास कमी आहे, या बाबाचा अधिकार कमी आहे, म्हणून हा बाबा ऐकणाऱ्या श्रोत्यांची पूजा करायला लागलाय. गोड कथा सुरू झाली आणि गोड कथा सुरू झाल्यानंतर सज्जना हो, शंकर भगवान मन लावून कथा ऐकतायत. कुंभज महाराज कथा सांगू लागले, पण सतीचं ध्यान नाही कथेकडं. त्याचं कारण आहे सज्जन हो, ज्याच्या मुखातून कथा ऐकायची ना त्या वक्त्याच्या चरणावर आपलं प्रेम असलं पाहिजे. त्या वक्त्याच्या वचनावर, शब्दावर आपला विश्वास असला पाहिजे. नाहीतर किती वेळ ऐकत बसलात आणि श्रद्धा जर नसेल तर काही उपयोग नाही. जे श्रद्धा संबल रहित नहीं संतन कर साथ, तीन कहू मानस अगमती, जिनहीन प्रिय रघुनाथ. ज्याच्या अंतकरणात श्रद्धा नाही ना ती माणसं सज्जन हो कथा ऐकू शकत नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा सिनवू नये, अंधा पुढे दीप खरासी चंदन, सर्पा दुग्ध पान करू नये. क्रोधी माणसाला, अविश्वासी ज्याला विश्वास नाही ना, शब्दावर विश्वास नाही, कथेवर विश्वास नाही, देवावर ज्याचा विश्वास नाही त्या माणसाला कथा सांगू नये. यह न कहिय सटही हटसिलही, जो मन लाईन सुनहरी लिलही. जी माणसं सज्जन हो मन लावून भगवंताची कथा ऐकत नाहीत ना, अंतकरणाची कानं करून, त्याला कथा सांगू नये. शंकर भगवंताने मनातून कथा ऐकली पण सतीने ऐकून न ऐकल्यासारखी केली. कहत सुनत रघुपती गुण गाथा, 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 कहत सुनत रघुपती गुण गाथा.
कछु दिन तहाँ रहे गिरनाथा, कछु दिन तहाँ रहे गिरनाथा, कछु दिन तहाँ रहे गिरनाथा, कछु दिन तहाँ रहे गिरनाथा। कहत सुनत रघुपति गुणगाथा, कहत सुनत रघुपति गुणगाथा, कहत सुनत रघुपति गुणगाथा। कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्री जी। आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, ज्या माय बापानं लहानचं मोठं केलं त्या माय बापाला कोणी सन्मान देणार नाही। या कलियुगामध्ये ऋषियो, सोजी महाराज सांगतात ऋषियो, माय बापे पिंड पाळीला माया आणि जन्म मरण जाया भवदुःख। मरणाच्या वेळेला, म्हातारपणाच्या वेळेला मुलगा आपल्या म्हातारपणाची काठी बनल, तो आपल्याला आधार देईल, आपला आश्रय बनल, म्हणून मायबापाने त्या मुलाचा सांभाळ केलेला असतो। आपल्या जीवनभराची सगळी संपत्ती मायबाप मुलाच्या स्वाधीन करून टाकतात, पण मुलगा पायावर स्वतःच्या उभा राहिला की त्या मायबापाला सज्जन हो 2 वेळेचं भोजन सुद्धा खाऊ नाही घालू शकत। गावागावाची परिस्थिती इतकी बेकार आहे सज्जन हो, घरामध्ये 4-4 मुलं, एक आई 4-4 मुलाला सांभाळू शकते, पण 4 मुलं मिळून एका आईला सांभाळू शकत नाही। समाजाचं हे दुर्दैव आहे सज्जन हो। 4 मुलं असतात, पण याला वाटतं तो सांभाळेन आणि त्याला वाटतं तो सांभाळेन। आयुष्यभराची सगळी संपत्ती मायबापाची पोरं वाटून घेतात। घेऊ द्या ना, घेऊ द्या ना, हक्क आहे त्याचा, अधिकार आहे त्या संपत्तीवर। मायबापाची संपत्ती पोरांनी वाटून घेऊ द्या, पण दुर्दैव एका गोष्टीचं आहे सज्जन हो, मुलं मायबापाची संपत्ती तर वाटून घेतातच घेतात बघा, पण ते मुलं संपत्तीच्या बरोबर मायबापांनी कमवलेल्या संपत्तीच्या तर ते वाटण्या करतातच, पण संपत्तीच्या बरोबर ते मुलं त्या आईच्या आणि बापाच्या, त्या मायबापाच्या सुद्धा वाटण्या करतात। हे दुर्दैव आहे बघा, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। म्हाताऱ्या झालेल्या मायबापाच्या सुद्धा वाटण्या केल्या जातात। 2 मुलं असले की म्हणतात थोरल्या मुलाकडं बाप आणि धाकट्या मुलाकडं आई। अरे आयुष्यभर ज्यांनी एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून संसार केलाय हो,
सुखदुःखामध्ये दोघं एकमेकाच्या सहभागी झालेत. आता म्हातारे झाले, त्यांचा विलाज नाही काही, हातपाय आता काम करू शकत नाहीत. म्हणून त्यांच्या वाटण्या करून म्हातारपणाच्या वेळेला खरं तर सज्जन हो त्यांना एकमेकाच्या आधाराची आश्रयाची गरज असते. आणि अशा वेळेला जर समजा पोरांनी त्या मायबापाची ताटातूट केली ना तर त्या पोरांच्या संसारात आणि त्यांच्या आयुष्यात कधीच कल्याण होत नसतं. लक्षात घ्या. ते म्हातारे मायबाप जर म्हातारपणी मापल्या त्या दोघा नवरा बायकोंची म्हातारीची ताटातूट केली तर ते काय आशीर्वाद देतील का? बोला ना. नाविलाज झालेला असतो सज्जन हो. काही वेळेला तर म्हाताऱ्या पोराकडं पाहिलं तर पोरगा आलिशान बंगल्यामध्ये राहतो. आलिशान बंगल्यामध्ये पोरगा राहतो. मायबाप कुठे जर विचारलं तर मायबाप गाईच्या गोठ्यामध्ये पत्र्याच्या शेडमध्ये मायबाप राहतात. अरे फार मोठं व्हा, श्रीमंत बनू द्या, 1 मजला नाही 5 मजल्याच्या बिल्डिंग मध्ये पोरानं राहू द्या. नंबर 1चा बंगला बांधून त्या बंगल्यामध्ये तुम्ही राहा. पण किती बी नंबर 1च्या बंगल्यात तुम्ही राहत असाल आणि त्या बंगल्यामध्ये जर तुम्हाला म्हाताऱ्या झालेल्या मायबापाला ठेवायची लाज वाटत असेल ना तर तुमच्यासारखे भिकारी तुम्हीच आहेत. लक्षात घ्या. किती मोठा बंगला असला किती मोठी संपत्ती असली त्या पोरांना जर म्हाताऱ्या झालेल्या मायबापाला त्या घरात ठेवायची त्यांची सेवा करायची लाज वाटत असेल तर त्यांच्यासारखं पाप दुसरं कोणतं नाही. बऱ्याचदा असे प्रसंग येतात जीवनामध्ये सज्जन हो. मी नेहमी सांगत असतो एक प्रसंग. किती प्रेम असतं मुलावर आईचं आणि किती प्रेम असतं मुलावर बापाचं. एक आईची गोड कथा आहे बघा. त्या आईच्या जीवनाची झालेली व्यथा तुम्हाला मी सांगतो. एक आई होती आणि ती आई सज्जन हो तिला एक छोटंसं बाळ होतं. त्या बाळाचा जन्म झाला आणि त्या आईच्या जीवनामध्ये वैधव्याचं दुःख भोगण्याची वेळ तिच्यावर आली. जवानीमध्ये त्या आईच्या जवानीमध्ये नवऱ्यानं तिची साथ सोडली आणि वैधव्याचं दुःख तिला भोगावं लागलं बघा. पण तिनं हार मानली नाही. त्या छोट्या बाळाकडं पाहिलं तिनं विचार केला की मी जर आता हार मानली तर ह्या बाळाच्या जीवनाचं वाटोळं होईल. आपल्या लेकराचं कल्याण व्हावं, आपल्या मुलाचं कल्याण व्हावं म्हणून त्या आईनं धीर धरला बघा. त्या आईने धीर धरला आणि त्या मुलाला लहानचं मोठं करायचं, चांगलं मोठं बनवायचं ठरवलं त्या आईनं. ती आई त्या मुलाचा संगोपन करू लागली, सांभाळ करू लागली. एक दिवस ते पोरग सज्जन हो खेळायला गेलं आणि खेळायला गेल्यानंतर झाडावर चढलं आणि झाडावरून ते पोरग खाली पडलं. जसा तो मुलगा खाली पडल्याबरोबर खाली गवत होतं आणि त्या गवताची काडी पोराच्या डोळ्यामध्ये शिरली. त्या आईनं त्या पोराला उचलून आणलं, हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी त्या पोराला तपासलं आणि त्या आईला सांगितलं आता या तुमच्या पोराचा एक डोळा निकामी झालाय, हे पोराचा या डोळा काढून टाकावा लागेल. त्या आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती आई हात जोडून डॉक्टरांना म्हणते डॉक्टर साहेब अवय सुंदर माझं लेकरू आहे, याचं आणखी वय नाही, एवढं छोटंसं वय आहे, याची सगळी जिंदगी पडलेली आहे आणि याला जर असं आंधळेपणानं जीवन जगावं लागत असेल तर माझा आई म्हणून घेण्याचा काय उपयोग आहे. एक बघा सज्जन हो, वेळ प्रसंगी आई तिला म्हणावं. एखाद्या वेळेला आपल्या मुलाला जर आपल्या काळजाची जर गरज पडली तर आपलं काळीज काढून लेकरासाठी द्यायला जी मागं पुढं पाहत नाही ना तिला आई म्हणावं सज्जन हो, तिला आई म्हणावं. किती प्रेम असतं त्या आईच आपल्या मुलावर. पहा त्या आईनं डॉक्टराला विनंती केली डॉक्टर साहेब माझं आयुष्य संपलंय आता, डॉक्टर साहेब माझं जेवढं राहिलेलं आयुष्य होतं ना हे सगळं माझ्या या लेकरासाठीच आहे आयुष्य. डॉक्टर साहेब माझ्या लेकराचं आणखी लई मोठं आयुष्य पडलेलं आहे, माझा स्वतःचा डोळा काढा डॉक्टर साहेब आणि माझ्या लेकराला बसवा, माझ्या लेकराला आयुष्यभर मी आंधळेपणानं नाही पाहू शकत. आईनं परवानगी दिली. डॉक्टरानं त्या आईचा डोळा काढला आणि पोराला बसवला. पोराचं ऑपरेशन झालं, सक्सेस झालं ऑपरेशन. पोरगा शाळेमध्ये जाऊ लागला.
मुलगा शाळेत गेला आणि एक दिवस सज्जन हो त्या मुलाची आई मुलाला भेटायला गेली शाळेत. त्या मुलाच्या मित्रांनी पाहिलं, अरे याची आई तर आंधळी दिसते, अरे हा आंधळ्या आईचा पोरगा आहे, आंधळ्या आईचा पोरगा आहे हो. पोरं त्याला चिडवायला लागले. पोरग घरी आलं, तना आलं. आल्याबरोबर दप्तर पाठीवरचं काढलं, कोपऱ्यामध्ये फेकून दिलं आणि पोरग कोपऱ्यामध्ये जाऊन जोरजोरानं रडायला लागलं. आई गेली, आईने हृदयाला लावलं आणि सांगितलं, बाळा का रे बाळा, का रडतोयस, काय झालं तुला, सांगणार रे बाळा. त्यावेळेला ते पोरग सांगू लागलं. ते पोरग आईला म्हणू लागलं, आई आता याच्या पुढे मी तुला सांगतो, माझ्या शाळेत तू यायचं नाहीस. काय यायचं नाही हे विचारू नकोस, पण मी सांगतो ना, याच्यानंतर तू कधी यायचं नाहीस. पुन्हा 1-2 वर्षानं सज्जन हो पालक मेळावा भरला आणि पालक मेळावा भरल्यानंतर त्या आईला राहवलं नाही. पालकाला शाळेत बोलवलं. त्या आईला माहिती होतं माझ्या लेकराला माझ्याशिवाय दुसरं कुणी नाही. त्या आईला राहवलं नाही. ती आई पुन्हा शाळेमध्ये गेली सज्जन हो, आणि शाळेमध्ये जाऊन पुन्हा ती पालक मेळाव्याला हजर राहिली. आणि पुन्हा त्या पोराला त्या आपल्या मित्राचं बोलणं ऐकावं लागलं. घरी आल्यानंतर पोरग एवढं रडलं. त्या आईला नको नको ते बोललं. ते पोरग म्हणू लागलं, तुला सांगितलं होतं ना तू माझ्या शाळेत येऊ नकोस म्हणून. तू शाळेत आली की माझे मित्र मला चिडवतात, अरे ही आंधळी आई आली, याची आंधळी आई आली म्हणून. तुला सांगितलं होतं तरी तू नाही ऐकलंस ना. पोराला एवढं टेन्शन आलं, नको नको ते बोललं सज्जन हो. त्या आईनं गटक बोलणं त्या पोराचं गिळून घेतलं. संध्याकाळच्या वेळेला ती आई लेकराच्या जवळ झोपली सज्जन हो. त्या आईच्या डोळ्यातून पाणी येत होतं, ती रडत होती. माय सज्जन हो, रडून त्या आईचं अंथरूण ओलचिंब झालंय. पोरानं पाहिलं, आईच्या रडण्याचा सिसक आवाज येत होता, पण पोराला आईचा राग आला होता. पोरानं आईला विचारलं बी नाही आणि तिच्याकडे तोंड बी केलं नाही त्या पोराने. रात्रभर ती आई तशीच रडत राहिली सज्जन हो. दुसऱ्या दिवशी पोरग उठलं, शाळेमध्ये गेलं. पोरानं विचार केला, या आईचं मला सारखा असाच त्रास होत राहणार आहे. आता एकदा 10वीचं शिक्षण माझं कंप्लीट झालं की मी आता कुठंतरी जरा दूर निघून जाणार, दुसऱ्या शाळेमध्ये निघून जाणार. पोरानं ठरवलं. 10वीच्या शाळेमध्ये चांगले नंबर 1चे मार्क घेतले आणि पोरग 1 नंबरला पास झालं बघा. त्या आईला एवढा आनंद आईला झाला. पोराचा नंबर 1 आला सज्जन हो. आणि शाळेच्या मार्फतच पोराला दुसऱ्या शहरामध्ये शाळेमध्ये त्याचं ॲडमिशन झालं. आणि मग कॉलेजला पोरग गेलं. आई आता घरी एकटीच पडली आहे. त्या आईला चिंता वाटायची, काळजी वाटायची आपल्या लेकराची. ज्या आईनं आपल्या बाळाला कधी सोडून एक घासही खाल्ला नव्हता, आता त्या आईला हळूहळू सवय पडू लागली लेकराशिवाय राहण्याची. आणि सज्जन हो, ती आई इकडं घरीच राहायची झोपडीमध्ये. पोरग शाळेमध्ये गेलं, तिकडं कॉलेजला मोठं झालं आणि तिकडंच पोराला नोकरी लागली. क्लास 1 अधिकारी झालं पोरग. आणि तिकडे चांगला त्याला 1,00,000-1.5 लाख रुपये पगार मिळायला लागला. तिकडंच त्या पोरानं आईला न विचारताच लग्न केलं. लग्नामध्ये बायकोनं असं जर विचारलं की तुझी आई कोणती, अशी आंधळी आई तुझी आहे का, तर याला मान खाली घालावं लागन म्हणून आईला लग्नाला बी नाही बोलवलं. तिकडंच लग्न केलं. 4-5 वर्ष पुन्हा निघून गेले. लेकरं बाळ झाले. त्याला शहरामध्ये मोठा बंगला त्यानं घेतला. बंगला घेऊन पोरगं राहू लागलं. आज 12 वर्ष झाले लेकरू सोडून गेलेलं. 1 मिनिट सुद्धा जी आई लेकराशिवाय राहू शकत नव्हती, आज सज्जन होत्या आईला त्या लेकराची आठवण झाली. आणि आठवण होण्याचं कारण होतं तिच्या मुलाचा वाढदिवस होता. आणि ती आईनं सज्जन जवळ ते पोरग घरी होतं ना, तवर रोज त्या आईनं वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येक वेळेला आपल्या मुलाला खीर आवडायची ना, म्हणून त्या आईनं त्या दिवशी खीर बनवली. शहरामध्ये गेली. कधी शहरात न गेलेली आई सज्जन हो विचारत पोराच्या घराचा पत्ता विचारत गेली. खिरीचा डबा हातात घेऊन गेली आणि त्या पोराच्या दारात जाऊन उभी राहिली. दरवाजा वाजवला.
सूनबाई आली, सुनानं दार उघडलं आणि त्या आंधळ्या म्हातारीकडं पाहिलं. त्या सूनबाईला एवढं भीती वाटली, ती जोरानं ओरडायला लागली. छोटे छोटे लेकरं होते ते बी ओरडायला लागले. तेवढ्यात त्या म्हातारीचा मुलगा आला. मुलानं त्या म्हातारीकडं पाहिलं, आईकडं पाहिलं आणि त्यानं ओळखून न ओळखल्यासारखं केलं. कोण? हे म्हातारे, काय काम आहे तुझं? कशाला आलीस? अरे आम्ही इथं राहायला आल्यापासून तुझ्यासारखे कित्येक भिकारी कायम येतात इथं आमच्या घरी. भिकारीन म्हणल्यावर सज्जन हो, त्या आईच्या काळजाला बाण लागल्यासारखे शब्द त्या मुलाचे लागले. पण त्या आईनं त्या पोराला ओळख दिली नाही. त्याला वाटलं, त्या आईला वाटलं, या माझ्या लेकाचा माझ्या सुना देखत अपमान नको व्हायला. त्या आईला आई म्हणते, अहो साहेब, मला वाटलं माझा मुलगा इथं राहतोय आणि माझ्या मुलाला खीर आवडते ना, माझ्या मुलाचा वाढदिवस आहे हो साहेब, म्हणून आज माझ्या मुलासाठी हा खिरीचा डबा घेऊन आले होते. माफ करा साहेब, चुकून मी तुमच्या दारात आले, मला वाटलं माझ्या मुलाचंच दार आहे असं समजून सज्जन हो. असं बोलून ती आई तिनं तोंड फिरवलं आणि त्याला ओळखच नाही दाखवली. भिकारीन शब्द ऐकला ना, काळजाला लागला तो शब्द. डबा घेऊन म्हातारी पुन्हा माघारी निघाली. सज्जन हो घरी गावात आली. इकडे मुलगा शहरामध्ये राहू लागला आणि शहरामध्ये राहत असताना सज्जन हो त्या पोराला शाळेमध्ये, गावातल्या शाळेतून एक लेटर गेलं. 10वीला नंबर मिळवला होता म्हणून 12 वर्षांनी ठरवलं त्या पोराचा सत्कार करायचा. मोठा साहेब झाला ना तो, म्हणून त्याचा सत्कार करायचा ठरवला आणि त्याला बोलवून घेतलं शाळेनं. सज्जन हो आता पोरानं विचार केला, गावाकडे जाऊ का नको जाऊ. जर गावाकडे गेलो तर पुन्हा आणखी त्या म्हाताऱ्या आईचं तोंड बघण्याची वेळ येईल. पण जाण्याची इच्छा नव्हती त्या पोराची, पण शाळेनं बोलवलं म्हणून नाविलाज झाला सज्जन हो. आणि त्या पोराला तिथं शाळेत जावं लागलं. पहा, गेला पोरगा शाळेमध्ये, त्याचा सत्कार समारंभ संपन्न झाला आणि त्या पोराला बी कळलं नाही. आणि आपसुकच त्या पोराचे पाय सज्जन हो ज्या आईसोबत झोपडीमध्ये राहत होतं ना, त्या झोपडीकडे वळाले. मुलगा झोपडीकडे गेला सज्जन हो. जाऊन पाहिलं त्या पोरानं तर तिथं त्या झोपडीचं दार बंद केलेलं आहे. झोपडीचा दरवाजा बंद केलेला होता. शेजारी राहत होते, शेजारी एक काकू राहत होत्या. त्या पोरानं विचारलं, काकू, इथे एक म्हातारी राहत होती हो काकू, कुठं गेली ती म्हातारी? ती म्हातारी शेजारी काकू सांगू लागली, साहेब इथे ती म्हातारी राहत होती साहेब. पोरगा घरून गेल्यापासून, शहराला गेल्यापासून रोज त्या म्हातारीनं दारात वाट बघत बसावी पोराची. आज तरी येईल माझा मुलगा मला भेटायला, उद्या तरी माझा मुलगा मला भेटायला येईल म्हणून डोळ्यात तेल घालून ती म्हातारी माय आपल्या मुलाची वाट बघत होती हो साहेब. रोज त्या आईनं मुलाची वाट बघावी, रोज वाट बघावी. आपल्या मुलाला, आपल्या लेकराला बघण्याची इच्छा त्या आईला झाली होती हो साहेब. पण म्हातारी झाली. एक दिवस तिला आजार पडला आणि अंथरुणाला खिळली ती म्हातारी. अंथरुणाला खिळल्यानंतर एक दिवस शेजारच्या मुलाला बोलून घेतलं त्या म्हातारीनं आणि त्या शेजारच्या मुलाकडून एक पत्र लिहून घेतलंय साहेब. ते पत्र त्या म्हातारीनं लिहून घेतलं. मला सांगितलं, काकू ज्या दिवशी माझा लेक, माझा मुलगा मला शोधत शोधत येईल ना काकू, माझा साहेब, माझा मुलगा ज्या दिवशी घरी मला भेटायला येईल त्या दिवशी एवढं पत्र माझ्या पोराच्या हातात द्या साहेब. ती म्हातारी तर गेली. बराच दिवस वाट बघून त्या म्हाताऱ्या आईनं या झोपडीच्या दारात प्राण सोडून दिला साहेब. म्हातारी नाही राहिली हो साहेब, ती आई निघून गेली साहेब. पण जात असताना, जाता जाता तिनं एक पत्र दिलंय माझ्या हातात. एवढं हे पत्र बघा साहेब काय आहे. पोरानं ती चिठ्ठी हातात घेतली आणि त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं, प्रिय बाळा, अरे लहानपणापासून तू मला वारंवार विचारत होतास, आई सांग ना ग आई, तू आंधळी का आहेस? पण मी तुला सांगत नव्हते. तुला सांगावं तर तुझ्या अंतकरणाला ठेच लागल म्हणून मी तुला काही सांगत नव्हते बाळा.
तू मला विचारत होतास आई तुला डोळा का नाही, आई तुला डोळा का नाही, पण आता सांगते राजा, लहानपणी तू खेळायला गेला होतास आणि खेळता खेळता तुझ्या डोळ्यात काळी गेली आणि तुझा डोळा गेला. आयुष्यभर तुला आंधळेपणानं पाहणं मला शोभणार नव्हतं, म्हणून माझ्या काळजाला ते शोभलं नाही. मी डॉक्टर साहेबाला विनंती केली, माझा डोळा काढला आणि राजा तुला बसवून टाकला. पोरग वाचत होतं सज्जन हो, एक एक लाईन वाचत होतं. पत्राची पोराच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. आपल्यासाठी आपल्याला आयुष्यभर आंधळ राहायला लागू नये म्हणून आपल्या जन्मदात्या आईनं आयुष्यभर आंधळी झाली, आपल्या स्वतःचा डोळा काढला आणि मला बसवला. अरे काय उपकार नाही केले त्या आईनं माझ्यासाठी, काय नाही केलं. आणि त्या आईला दारात येऊन मी भिकारीन म्हणलो, त्या आईला 12 वर्षात एकदा बी भेटायला नाही गेलो मी. आणि असं म्हणून तो पोरगा रडायला लागला. जोर जोराने ते पत्र काळजाला लावलं, डोळ्यातून धारा अश्रूच्या येऊ लागल्या. मुलगा रडू लागला, आई आई म्हणू लागला. आई म्हणू मी कोणी, आईस हाक मारी. पण आता काय उपयोग सज्जन हो, ती आई जीवनातून निघून गेली होती. जोपर्यंत आई जिवंत आहे, जोपर्यंत बाप जिवंत आहे ना सज्जन हो, तळ हातावरच्या फोडाप्रमाणे त्या माय बापाला सांभाळणं हे सगळ्यात मोठं प्रयाग आहे, लक्षात घ्या. हे सगळ्यात मोठी तीर्थयात्रा आणि हे सगळ्यात मोठं संगम आहे. आपल्या जीवनामध्ये सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे. मुलगा आपल्या माय बापाला तोवरच मानणार कवर जवळ आपल्या बायकोचं तोंड त्याला बघायला भेटत नाही. एकदा का बायकोचं तोंड पाहिलं की मुलगा आपल्या माय बापावरचं प्रेम त्या पोराचं कमी होऊन जाणार. कलियुगामधले सांगतायत सुतजी महाराज शौनकादिकांना, हे ऋषियो, ज्या माय बापानं आडाची काढं केले, रक्ताचं पाणी केलं, पोटाला चिमटे घेतले, घासातला घास लेकराच्या तोंडात भरवला. मुलगा मोठा झाल्यानंतर आमचे उपकार जाणीव ठेवील, त्या उपकाराची आपल्या म्हातारपणाचे आधाराची काठी बनल. म्हणून माय बाप त्या मुलाला हाडाची काढ रक्ताचं पाणी करून, पोटाला चिमटा घेऊन, एक वेळ प्रसंगी उपवासी पोटी राहून त्या मुलासाठी मायबाप आयुष्यभर झटते. पण ज्या वेळेला तो मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहील त्यावेळेला सज्जन हो, तो मुलगा कुणाला मानायला तयार होणार नाही. पत्नी मारो परमेश्वर, पत्नी मारो परमेश्वर, छैया छोकरी मारो परमेश्वर, पत्नी मारो गुरु, और पूजा किसकी करू. बायकोचीच पूजा करणार, बायको म्हणेल तसं वागणार माणूस. ज्या माय बापांनी आपल्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलाकडे पाहिलं, ते मुलं माय बापाला आधार न देता ऐकणार. ते कुणाचं कलियुगात, बायकोच ऐकणार. इतकी बेमान दुनिया येणार, इतकी बेमान, किती बेमान. आणि आता कलियुगाच आहे सध्या सज्जन हो, सध्या परिस्थिती अशी आहे. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया.
केलं त्या मायबापाला न मानता या कलियुगामध्ये मुलं कुणाला मानू लागले, बायकोला मानू लागले. ज्या साधू संतांचा मान सन्मान केला पाहिजे त्या साधू संताला कुणी मानायला तयार होईना. कोणाला मानू लागले? साधू संत को कोई नहीं माने, साधू संत को कोई न माने, हिजड़ा भगवान, हिजड़ा भगवान, हिजड़ा भगवान दुनिया आई रे, आई रे मान दुनिया आई रे, आई रे
माता पित्याची सेवा या कलियुगामध्ये होणार नाही. सुजी महाराज सांगतायत, हे ऋषियो, या कलियुगाचे उफराटे असेच आहेत. आणि या कलियुगामध्ये सगळ्यात प्रभावी साधन जर काय असेल तर या कलियुगातलं साधन एकच आहे, कलौ तत् हरिकीर्तनात. भगवान भोलेनाथाचं भजन, भगवान भोलेनाथाची पूजा अर्चना आपल्या जीवनामध्ये करणं. आणि ती बी कशी करायची? नियमानं करायची, साधनेनं करायची. नियमानाटळे अटळ भक्ती करायची, पूजा करायची. आज केली की 8 दिवसालाच करायची असं नाही, रोज करायची. काही नित्य नियमाविन अन्न खाय तोची श्वान. रोज पूजा करावी, रोज पूजा करावी. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. सूतजी महाराज म्हणतात, ऋषियो, शंकर भगवंताच्या पिंडीची श्रद्धायुक्त अंतकरणाने पूजा करायची आहे. नियमामध्ये बाधा आली नाही पाहिजे. एक गोड प्रसंग सूतजी महाराज सांगतात, ऋषियो, जंगलामध्ये एक बहेलिया राहत होता. भिल्ल जंगलामध्ये राहत होता. भिल्ल शंकराचा निस्सिम भक्त होता. निस्सिम भक्त होता, माझ्या भोलेनाथाचा निस्सिम भक्त होता. आपल्या पत्नीच्या बरोबर झोपडीमध्ये राहायचा आणि उज्जैन शहरापासून जवळ राहायचा. महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये रोज जावं त्याने. आणि महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन भगवान भोलेनाथाच्या पिंडीला स्मशानभूमीमधला ताजा ताजा चितेचा भस्म त्यानं न्यायचा आणि शंकर भगवंताच्या पिंडीला तो भस्म लावायचा. चितेचा ताजा ताजा भस्म, ताजा भस्म लावायचा रोज. त्याच्याशिवाय जेवण करत नाही, त्याच्याशिवाय भोजन करत नाही. नियम ठरलेला आहे त्याचा. ज्या दिवशी शंकर भगवंताच्या पिंडीला चितेचा ताजा ताजा भस्म नाही लावला त्या दिवशी भोजन नाही करायचं असं त्याने ठरवलं होतं. सज्जन, पक्का नियम होता, पक्का. एक दिवस माझ्या भोलेनाथानं त्या भक्ताची परीक्षा घ्यायचं ठरवलं. ज्या वेळेला आपण भजन करत असतो ना, ज्या वेळेला आपण भक्ती करतो सज्जन हो, त्यावेळेला भगवान परमात्मा कधी कधी आपली परीक्षा घेत असतो. त्या परीक्षेमध्ये आपण सफल झालो पाहिजे. रोज त्यानं चितेचा ताजा भस्म महाकालेश्वर महादेवाच्या पिंडीला नेऊन लावायचा. एक दिवस देवानं परीक्षा घेतली, त्याच्याशिवाय जेवण नाही करत ना. भयंकर पाऊस सुरू झाला. जंगलामध्ये राहत होता. स्मशानातली ताजा ताजा चितेचा भस्म घेऊन जायचा. एक दिवस इतका भयंकर पाऊस सुरू झाला आणि कोणती चिताच पेटली नाही. मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळं चिता पेटलीच नाही आणि चितेचा ताजा भस्म त्याला भेटला नाही. चिता पेटली नाही म्हणून ताजा भस्म त्याला भेटला नाही. दुपार झाली तरी पाऊस बंद नाही. संध्याकाळची वेळ झाली तरी पाऊस बंद नाही. रात्र होऊ लागली, पाऊस भयंकर चालूच आहे. चिता पेटली नाही म्हणून भस्म नाही आणि भस्म नाही म्हणून अन्नाचा कण दिवसभर पोटात नाही. बायकोनं म्हणावं, मालक जेवण करून घ्या ना मालक. चितेचा भस्म भेटून जाईल हो मालक, पण तुम्ही जेवण करा. तो म्हणला, जोपर्यंत चितेचा भस्म भेटत नाही तोपर्यंत भोजन करणार नाही. एक दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस